नमस्कार मित्रांनो, शर्विलच्या ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर काल असं झालं की आम्ही काल भाजी मार्केटला गेलो होतो. जिथे म्हणजे आम्ही नेहमी भाजीपाला वगैरे घेतो त्या शॉपमध्ये गेलो होतो. तर त्या ताईंना चांगल्या ओळखीच्या आहेत. तर शर्विल त्यांना असं आत्या वगैरे बोलतो. मग तो त्यांच्यासोबत असं गप्पा मारत होता. तोपर्यंत आम्ही भाजी वगैरे घेतली. तर आम्ही जाण्याआधी तिथंच 2 लेडीज वगैरे होत्या, म्हणजे त्या भाजीपाला वगैरे घेत होत्या. तर शर्विला तिथं ताईंच्यासोबत बोलणं झाल्यानंतर तो माझ्या शेजारी आला आणि त्या आईला ना आवाज द्यायला लागला की म्हणजे आई म्हटलं आणि म्हणजे डायरेक्ट त्यांनी मिठीच मारली आईला. तर त्यांना ना ते आवडलं नाही. म्हणजे त्या लेडीज होत्या त्या 40-45 वयाच्या असतील. त्यांना आवडलं नाही. त्याने एकदम रागाने बोलले की ए चल सरक बाजूला असं बोलल्या. तर शर्विल नाराज झाला आणि तो त्याच्या बाबाकडे गेला. तर बाबांनी वगैरे समजून सांगितलं आणि त्याला म्हणजे आम्ही जाताना ज्यूसची बॉटल घेतली होती. म्हणजे ती पॅक होती, खोललेली नव्हती. तर रुदवण्यासाठी त्याला आम्ही ती बॉटल दिली आणि तो घेऊन आला. आणि थोड्या वेळानं म्हणजे लहान मुलांना काही गोष्टी म्हणजे समजत नाहीत. तर तो परत तिथे गेला आणि आई आई म्हणून आवाज द्यायला लागला. तर त्या लेडीजना परत असं म्हणजे नाही का इग्नोर केल्या त्यांनी. तर मी शर्विलला घेतलं, माझ्याकडं घेतलं आणि त्याला सांगितलं की बाळा ठीक आहे राहू दे. तर आम्ही म्हणजे भाजीपाल्याचं ते वेट वगैरे करेपर्यंत आम्ही तिथंच होतो. मग त्या सोबतच होत्या. शर्विल माझ्याकडून उतरला खाली आणि परत त्यांना आवाज द्यायला लागला की आई बोल ना माझ्याशी. तर त्या एकदम म्हणजे साडी वगैरे असं हे केल्या आणि साडीचा पदर वगैरे एकदम फोल्ड केला आणि त्या बोलल्या की नको येऊ जवळ, तुझे म्हणजे तू चिकट लावशील माझ्या साडीला, माझी साडी खराब होईल. तर मी हे सगळं बघत होते. म्हणजे एक आई म्हणून इतकं वाईट वाटलं की म्हणजे लहान मुलांना काही गोष्टी समजत नाहीत आणि आपण कसं शहराकडे कामानिमित्त येतो. तर आपण आपली सगळी फॅमिली घेऊन येऊ शकत नाही, आत्या मामा आजी आजोबा. तर लहान मुलं कसं बघून अनुकरण करतात की बाबा म्हणजे माझी आई पण अशीच आहे, त्या वयाचीच आहे. म्हणून तो अगदी निरागस असं छान आई त्यांना आवाज देत होता. पण त्यांनी म्हणजे त्याला घेतलंच नाही. तर एक लेडीज असून मला त्यावेळेस खरंच खूप वाईट वाटलं. तर शहरामध्ये खरंच माणुसकी म्हणजे आहे की नाही माहीत नाही. पण कदाचित म्हणजे म्हणजे लोकांना काही आवडत नाही, मान्य आहे. पण म्हणजे एकसारखंच तो आवाज देतोय, आई वगैरे बोलतोय. तर त्यांनी थोडं म्हणजे मला असं वाटते की त्यांनी ठीक आहे त्यांना घेतलं, त्यांची साडी वगैरे खराब होईल त्याला उचलून घेतलं नसतं तरी चाललं असतं. पण त्याच्या डोक्यावर हात ठेवून जरी स्माईल दिली असती तरी खूप छान वाटलं असतं त्यालाही. तो खूप खुश झाला असता आणि त्याच्यासाठी हा खूप मोठा आशीर्वाद असता. तर तुम्हाला काय वाटतंय कमेंट्समध्ये नक्की सांगा.